तर आदरणीय सुनील परडे साहेबांच्या माध्यमातून टॉस जिंकणाऱ्या संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि टॉस जिंकला जय मसोबा मानेरे या टीमने आणि त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. दानशूर व्यक्तिमत्व सुनीलजी परडे साहेब आणि पंचांना देखील त्यांच्या माध्यमातून 500 दोन्ही पंचांना आणि पंच देखील खुश आहेत. चांगलं काम होण्याच्या कडाक्यामध्ये पंचांची भूमिका बजावत असताना आमचे हे दोन पंच रमेशजी मात्रे आणि भाने सर तर सुभाषदादा पाटील यांना विनंती असेल तुमच्या समोर ती बाईक आहे तिचा आरसा फिरवायचा आहे. बाउंड्री स्कूटी आहे स्कूटी हा यस R15 आहे का R15 आहे R15 बाईक आहे. धन्यवाद यस. तर वळूयात मॅचच्या दिशेनं आपण सेकंड सेमीफायनल अंतरली चषकाची आलेल्या सर्व क्रिकेट रसिक उपस्थित प्रमुख मान्यवर आणि लाडके खेळाडू सर्वांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच अंतरली गावातील विश्वास मामा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विश्वास मामा म्हात्रे या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच अंतरली गावातील कोणीही ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्तिमत्व इथे उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि व्हॉलेंटियर्स आपली जागा आपण निश्चित करायची आहे. बाउंड्री लाईनवरती आपलं काम आपण पूर्ण करा. स्वतः आयोजक आहेत चांगलं काम कालच्या दिवसापासून त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला होते सुरुवात वळूया मॅचच्या दिशेनं. बॉलिंग मार्कवरती P1चं पहिलं षटक विकी घरत ज्यानं मागच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती आणि मॅन ऑफ द मॅच त्यांना मिळाली होती. तोच गोलंदाज P1च्या पहिल्या षटकामध्ये. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल राऊंड विकेट स्वीपचा दर्जेदार देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये श्रीनाथ चांगलं क्षेत्ररक्षण. तर आदरणीय सुनीलजी परडे साहेबांच्या माध्यमातून मानेरे टीमने जर 3 लागोपाठ षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच सुनीलजी परडे साहेबांचा टीम ऑन झालाय. बंटी भंडारी प्रयत्न करत होते. बॉल वेगाने जातोय सीमारेषा पलीकडे येतोय हा चौका. चौकाराला फलंदाज हरेच्या बॅट मधून टीमची टोटल धावसंख्या 5 या आकड्यावरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. नॅचरल खेळाडू कक्ष देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. लाऊड अपील पंचांकडे आणि फलंदाज होतील बाद.
एस.बी. प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायची आहे. सेकंड सेमीफायनल ची आपण मॅच या ठिकाणी पाहतोय. यानंतर या स्पर्धेची अर्थातच अंतरली चषकाची फायनलची मॅच असेल. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. एस.बी. प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमने जबरदस्त खेळ कालच्या दिवसामध्ये आपण बघितला. नवीन फलंदाज आलाय बॅटिंग करण्यासाठी. लहू मात्रे विस्फोटक फलंदाज आहे. इथून मात्र बॉल हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक बॉल खाली, कोणती चुकी करत नाहीये. योगेश जाधवने अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. विशाल भोईर जर्सी नंबर 8 मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच इथून मात्र विकेट हॅट्रिकची संधी असणार आहे. जर या बॉलवरती जर विकेट आली तर नक्कीच दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल विकी घरतच्या नावावरती. पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे या स्पर्धेची. दमदार बॉलिंग करत असताना पूर्णपणे गावदेवी जय हनुमान एदुटने असंघ इम्प्रेस करतोय या मॅच मध्ये. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. पुन्हा एकदा येतोय डॉट. चांगली बॉलिंग, कोणतेही मोठे फटके येत नाहीयेत पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल सोडून दिला, वेल लेप केलाय. नक्कीच इथून मात्र वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय की हा बॉल खराब आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावने उर्ध विकेटने लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी खूप सुंदर फटका होता. मात्र सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्यात आलाय. सर्कल मध्ये बॉलला फील्ड केले गेले तोपर्यंत या ठिकाणी एक धाव एकवटली गेली. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 7. तर आदरणीय रायबा हजारी यांच्या माध्यमातून जो संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होईल त्या चॅम्पियन संघाला मेडल या ठिकाणी संपूर्ण संघाला देण्यात येतील. सेकंड ओव्हर मध्ये येतोय हा बॉल. इथून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येतो वेगाने मिड विकेट वरून. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल घेतली गेली. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली. धावा धावफलकावरती 8. हर्षद भंडारीने देखील विकेट हॅट्रिक घेतलेली होती पहिल्याच मॅच मध्ये. दातिवली विरोधात एदुटने आपल्याला सामना पाहायला मिळाला होता त्या मॅच मध्ये. सेकंड स्पेल मध्ये या ठिकाणी
हॅट्रिक घेतली होती. तोच हर्षद भंडारी बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर फलंदाज आहे स्ट्रायकिंग वरती प्रवीण जोशी. हा बॉल हाफ ट्रॅकर इथून मात्र पडल्यानंतर जास्त उचली मिळाली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. वेगाने इम्प्रेस करतोय हर्षद भंडारी आणि वेग हे समीकरण आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. मात्र तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती जर बॉलिंग केली तेव्हाच तो यशस्वी ठरतो. आणि हा बॉल इथे मात्र योगेश जाधवने केली आहे चुकी. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या गॅप मधून बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. लेग बायच्या सहाय्याने चौकार. करालाय टीमची टोटल 4 ने पुढे सरकली 12 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग इथून मात्र करावी लागेल जय मसोबा मानेरे या टीमला. हा बॉल इथून मात्र आपण पाहतोय ऑलिम्पिक कार्पेट. श्रीनाथ वेगाने येत आहेत. एकच धाव दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. गावदेवी जय हनुमान एदुटने संघ क्षेत्रक्षण अप्रतिम करतो या मॅच मध्ये. बॉलिंग असेल दर्जेदार राहिली. जय हनुमान गावदेवी क्रिकेट संघ एदुटने. धावसंख्या धावफलकावरती 13. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण पाहतोय. लोव फुलटॉस बॉल होता. डॉट बॉल. अजून एक वेगाने इम्प्रेस करणारा चेंडू आपण बघितला. सरळ यष्टीरक्षक योगेश जाधवच्या हातामध्ये जाऊन विसावतो डॉट. जास्तीत जास्त या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. महत्वपूर्ण लढत आहे. इथून जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. राऊंड विकेटने हा बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत दयालू काळन येथील वेगाने लॉंगॉनला चांगलं क्षेत्रक्षण त्यांच्या माध्यमातून ॲक्युरेट दर्जाची फेके देखील आणि अवधी होता एक सिंगलचा. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली आहे. धावा धावफलकावरती 14 आहेत. षटक क्रमांक 2 संपन्न झाला. या षटकामध्ये धावा दिल्या हर्षद भंडारीने फक्त 3 आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात तो चौकार आपण बघितला. डीजे स्प्रे घेऊन जायचं स्प्रे. तर आदरणीय गणपतीराम कांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर आदरणीय त्यांच्या समवेत माजी सरपंच अंतरली लालचंद दातीलकर देखील आहेत. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना मुख्य व्यासपीठावरती तर दिलदार व्यक्तिमत्व आहेत गणपतीराम कांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना कार्यसम्राट माजी सरपंच अंतरली लालचंददादा दातीलकर त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतात. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा बॉल या ठिकाणी दयालू काळन आहेत. अप्रतिम क्षेत्रक्षण शेवटच्या मुमेंटला दर्जेदार. आज दयालू काळांचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये फिल्डिंग मध्ये इम्प्रेस करतोय. दुसऱ्या मॅच मध्ये या ठिकाणी सुंदर झेल टिपला होता.
लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तोच दयालू कल्याण या ठिकाणी आपल्याला या मॅच मध्ये देखील चांगले फिल्डिंग त्याच्या माध्यमातून होते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय गणपतीराम कांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे या आपण मुख्य व्यासपीठावरती. तसेच त्यांच्या समवेत लालचंददादा दातीलकर, माजी सरपंच एदुटणे यांचं देखील, माजी सरपंच अंतरली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. एदुटणे हा संघ इथून मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच पूर्णपणे इम्प्रेस करतोय आजच्या दिवसामध्ये. अजून एक विकेट आली आहे. प्रवीण जोशी मैदानाच्या बाहेर जात असताना पाचव्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी नितेश भोईर. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 बाद 15 अशी धावसंख्या या ठिकाणी टीम आपण पाहतोय. जय मसोबा मानेरे या टीमची. बॅटिंग चांगली करावी लागेल. अजूनही संधी आहे मानेरे टीमकडे. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकी घरजच्या माध्यमातून. चुकीचं क्षेत्रक्षण या ठिकाणी करतोय काय जय हनुमान गावदेवी एदुटणे असंघ. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय आणि 2 धावा घेतल्या गेल्या. व्हाईट प्लस 2 एकूण 3 धावा आपण ऍड करतोय धावफलकावरती. 3च्या बरोबरीने 18 धावा धावफलकावरती. तर आदरणीय गणपतीराम कांबळे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलाय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या धावफलकावरती 20. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अविनाश कालन बॉलिंग मार्क वरती ओर द विकेटने येत आहेत. हा बॉल आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय. सुरेख जेल टिपलाय श्रीनाथ भंडारीच्या माध्यमातून. अजून एक धक्का बसत असताना जय मसोबा मानेरे या टीमला. सहाव्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी जातोय दीप भोईर. धक्के लागलेत, 4 धक्के लागलेत. पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम सध्या सुरू आहे. जय हनुमान गावदेवी एदुटणे असंघ आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग करत असताना. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. जय मसोबा मानेरे या टीमला इथून मात्र बॅटिंग करावी लागेल. अप्रतिम चौकार षटकार मारावे लागतील. अजून एक येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत रोहित मात्रे. मिड विकेट क्षेत्रामध्ये रनआउटचा धोका आणि नक्कीच इथून मात्र फलंदाज बाद होईल.
तर आदरणीय गणपतीराम कांबळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये असणार आहेत. चला स्पीडअप करायचा विनंती असेल. टीम आपण पाहतोय जय हनुमान गावदेवी एदुटणे आपण विलंब करतायत. तर अंतिम सामना असेल एस बी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायची आहे. नचिकेत भंडारी बॉलिंग मार्क वरती. हा बॉल आपण पाहतोय यष्टीरक्षकाने केलेली चुकी, मात्र बॅकअप चांगले हर्षद भंडारीचं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आणि पंचांच्या माध्यमातून वाईड बॉल घोषित करण्यात आला. वृद्ध विकेटने येत आहेत लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी. फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दयालू कालन या ठिकाणी बॉलने केलंय त्यांना बीट आणि बॉल जातोय दुसऱ्या टप्प्यावरती लॉंग ऑन सीमा पार चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. 27 धावा पाहायला मिळते. हा बॉल आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक धाव इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. वाईट बॉल. दिलदार मनाचा राजा माणूस आदरणीय गणपतीराम कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल. अवांतर स्वरूपाच्या धावा समोरच्या संघाला बहाल करण्याचं काम सध्या सुरू आहे. नचिकेत भंडारी या गोलंदाजाच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती बॉलिंग करावी लागेल. विकी घरतने नक्कीच कानमंत्र दिलाय, मात्र आता मात्र कशा पद्धतीने बॉलिंग करेल हे पाहणं गरजेचं आहे. एक बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात नचिकेत भंडारीने. हा बॉल फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील फक्त प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरून येईल. बॉल जातोय सीमारेषा पार. बिग 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 हिट षटकार. एक षटकार ठोकला फलंदाज आपण पाहतोय विशाल भोईर या फलंदाजाने. दुसरा येईल का? हा बॉल इथून मात्र खराब. गोलंदाजी पूर्णपणे मॅच मध्ये इन झालाय तो म्हणजेच आपण पाहतोय जय मसोबा मानेरे हा संघ. एकने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 36 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा राऊंड विकेटने हा बॉल आपण पाहतोय. अजून एक वाईट. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजासोबत चर्चा करणं फार गरजेचं आहे कॅप्टनला. आणि नक्कीच आता मात्र बंटी भंडारी कान मंत्र देण्यासाठी गेलेत. तुला कशा पद्धतीने इथून मात्र बॉलिंग करायची, तू काय चुका करतो या मॅच मध्ये, आपण होतो कुठे आणि आलोय कुठे. 2 बॉल आणि 16 धावा तब्बल खर्च केल्यात गोलंदाज नचिकेत भंडारीने. 2 बॉल मध्ये आपण 12 बघत असतो, मात्र या गोलंदाजाने 2 बॉल वरती 16 धावा दिलेत. तर आदरणीय गणपतीराम कांबळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये इथे आलेत. विशालसाठी हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र सुंदर जेल टिपलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागत असताना 6वा. हे तर 37 आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये चांगली गुणलेखनाची भूमिका बजावलीत आमच्याच गावातील रविदादा पाटील. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहत आलोय. तसेच आपण पुढची अंतिम मेगा फायनलची मॅच देखील आपण पाहणार आहोत. या संघामधून जो संघ जिंकेल तो SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीम सोबत फाईट करेल. तर सोनारपाडा या टीमला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायची. हा बॉल आपण पाहतोय, सिंगल घेतली गेली. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आहेत. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. त्यांचे प्रोप्रायटर आहेत सागरदादा फराट आणि रोशनदादा फराट. तसेच तब्बल 25,000 प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा आपण 25,000 प्रेक्षकांनी बघितली गेली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि जेव्हा काल कोणी आणि सोनारपाडा मॅच आपण अनुभवली, त्या मॅच मध्ये 1,000 प्रेक्षकांनी ती लाईव्ह मॅचचा आनंद घेतला. पुन्हा एकदा हा बॉल अलोन दी कार्पेट, क्षेत्ररक्षक आहेत डीप वरून येथील वेगाने मिसफील्ड. त्या ठिकाणी अजून एक धावसंख्येचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावरती. विवेक जोशी मैदानाच्या आतमध्ये जात असताना तेजस भोईर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. ग्रामीण टेनिस वाहिनीचे प्रोप्रायटर आहेत तेजस भोईर. हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा अलोन दी कार्पेट, वेगाने येतात क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी खराब पैकी दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा घेतल्या गेल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 42. 7 गडी बाद 42 अशा पद्धतीने पहिलं सत्र कंप्लीट झालंय आणि 43 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय जय हनुमान गावदेवी हेदुटणे या टीम समोर. तर बघा, जे आयोजक आहेत सर्व मुलं, त्यांना विनंती आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. होली
याच गावचे सुपुत्र, याच मातीचा सुपुत्र आणि एक अप्रतिम आवाज. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. जिंकण्यासाठी करायच्या त्या जय हनुमान गावदेवी हेदुटणे संघाला 43 धावा. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय श्री गणपतीजी कांबळे साहेब, आरोग्य क्षेत्रातला एक महत्त्वाचा चेहरा आहे आणि गेले अनेक वर्ष आरोग्य दूत म्हणून ते काम करतायत. मग ते श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, जे काम आम्ही त्यांचं नेहमीच पाहिलंय. एक गणपती जो आहे तो आहे मंदिरात, जो भक्तांची नेहमीच विघ्न दूर करत असतो. आणि एक गणपती आहे गणपतीराम कांबळे साहेबांच्या रूपानं, जो गोरगरिबांना हवी असलेली मदत देतो. म्हणजे मंगेश चिवटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय योग्य कार्य त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जातं आणि त्यांच्या या कार्याला करूयात आपण सलाम आणि करूयात सामन्याला सुरुवात. जिंकण्यासाठी 43 ची गरज. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल सुनील परडे साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अतिशय सुंदर असं कार्य आपण आरोग्य क्षेत्रामध्ये माननीय कांबळे साहेबांचं बघतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा. कारण शिवसेना म्हटलं की जनतेची सेवा त्याच्यामध्ये नेहमीच असते आणि त्याच माध्यमातून वैद्यकीय मदत कक्ष, श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचं एक अतिशय उल्लेखनीय कार्य आरोग्य क्षेत्रामध्ये आहे. तर आम्ही श्रीराम पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत. 43 करायचे आहेत 24 चेंडूंच्या मदतीनं. चला स्पीडअप करायचंय. यानंतर मेगा फायनलचा सामना देखील आहे. टीम SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा यांनी फायनलचं तिकीट काल पक्क केलं होतं. आज यातून जिंकणारा संघ त्यांच्यासोबत मेगा फायनलची लढत खेळेल. श्रीरामजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत या गावदेवी क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषकामध्ये. या मैदानावरती त्यांची फार मोलाची भूमिका आपण बघितली. ही खेळपट्टी त्यांनी बनवण्यामध्ये फार मोलाचं योगदान दिलंय. त्याचबरोबर मैदान व्यवस्थित करण्याकरता असेल, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेलं योगदान अतिशय नाविन्यपूर्ण आहे. त्यांचं करूया स्वागत, करूयात मॅचची सुरुवात. रोहित आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये. तेजस गोलंदाजी मार्कवर. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000चं बक्षीस सुनीलजी बर्डे साहेबांच्याकडून. पहिलाच बॉल, यावेळेस एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलक 1 या धावसंख्येवरती पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळेल. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय गणपती कांबळे साहेबांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश देण्यात येईल. एका षटकाराला 500 रुपये त्या ठिकाणी लावले होते आणि ते बक्षीस इथे जमा झालेलं आहे, खेळाडूच्या नावावरती करण्यात आलेलं आहे. आता गोलंदाजीसाठी देखील सुवर्ण संधी. गोलंदाज तेजस भोईर. यावेळेस वेगवान चेंडू आहे आणि पहिल्या 200चा मानकरी ठरलाय तेजस भोईर. फलंदाज बाद. धाव फलकावरती आपण बघितलं तर एक ही धावसंख्या पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समन जरा लवकर यायचंय. सागर तिसऱ्या क्रमांकावरती. क्रिकेटची एक अत्यंत महत्त्वपूर्ण पोझिशन असते आणि त्या पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सागर काय करेल आपल्या संघासाठी. संघाचा बॅकबोन जरूर आहे, संघाचा आधारस्तंभ आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती आले होते, आता मात्र वरच्या क्रमांकावरती पाठवलंय. म्हणजे निश्चित जबाबदारीची जाणीव करून दिली आहे आणि आता मात्र संघर्ष करायचा आहे. तेजस भोईरच्या समोर स्ट्रायकिंग एंडवरती सागर.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तेजस भोईर. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये तेजस भोईर. यावेळेस गती कमी केली, मिस टायमिंग होईल, कॅच पर्यंत येऊ शकले नाहीत. त्या दरम्यान एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 2 या आकड्यावर 2 रन्स ऑन बोर्ड. चेंडू आपण पाहिले तर 3 अजूनही बाकी आहेत. पहिल्या चेंडूला सिंगल आली, त्यानंतर विकेट, आता पुन्हा एकदा सिंगल. प्रत्येक विकेटसाठी आपण बघितलं तर 200चा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तेजस भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. काय करेल तेजस भोईर, सामोरा उभा आहे. यावेळेस वेगवान चेंडू आणि आता म्हटलं ग्लान्स केलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. धमाका पाहायला मिळेल सिक्सरच्या माध्यमातून. सिक्सरच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावरती. अजूनही आपण बघतोय जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळेल जय हनुमान गावदेवी हे दुट्टे संघाकडून. सामना अजूनही सोडलेला नाहीये हे जरूर दाखवत आहे. तेजस भोईर कमबॅक करण्याची गरज पुन्हा एकदा अंतरलियनकडून. यावेळेस लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, वेगाने निघून चाललाय चेंडू दन दन करत आणि शेवटच्या क्षणी देखील प्रयत्न फसतील. आता मात्र सीमारेषेचा पार, येतोय चौकार. महेश दादा ठाकूर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि यावेळेस तेजस भोईरला कमबॅकची गरज असेल. एक षटकार एक चौकार जरूर ठोकलाय स्ट्राईक एंडचा फलंदाज रोहितच्या माध्यमातून. यावेळेस एक प्रकारचं चांगलं कमबॅक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. येणारे 18 चेंडू आणि करायचे आहेत अजूनही धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 31. 18 चेंडू 31 ची गरज. 18 बॉल्स 31 रिक्वायर्ड. मॅचच्या दिशेने विकी जोशी. चला अंतरलीचे सर्व व्हॉलेंटियर्स, आयोजन समितीचे सर्व व्हॉलेंटियर्स यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. आता सीमारेषेवरती तैनात राहायचंय. विकी जोशी षटक क्रमांक 2. 18 चेंडू 31. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. मॅच स्पीडअप करायची आहे प्लीज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर करेल सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेस लोअर फुल टॉस, खराब चेंडू आणि आता मात्र चेंडू वेगाने निघतोय, क्षेत्ररक्षक येईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. त्या दरम्यान 2 धावा पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय विकी जोशी षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. अजूनही कमबॅक करण्याची संधी जरूर आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन विकी जोशी. यावेळेस गती कमी केली, ग्लान्स केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचतोय एकूण 15 या आकड्यावर. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागत आहेत. काय घडेल मैदानामध्ये सांगणं कठीण झालंय. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना आपण बघतोय. गोलंदाज विकी जोशी पुन्हा एकदा अंतरलेनकडून. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रोहित. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय. पुढचा चेंडू सज्ज असेल.
यावेळेस वेगवान चेंडू, हेलिकॉप्टर उडवायचा होता, फायदा घेऊ शकले नाहीत. वेगाने एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्यासाठी निघतील का? आणि निघाले आहेत. निर्णय काय येईल हे देखील पाहणं गरजेचं. एक खेळाडू बाद जरूर झालाय, सो इट्स अ विकेट. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस वेगवान चेंडू, चांगली लाईन लेंथ, स्टान्स चेंज केला होता, ते अचूक ओळखलं आणि त्या माध्यमातून चेंडू टाकलाय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पुढील चेंडू, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय. पुढचा चेंडू विकी जोशी, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सज्ज असेल तो रोहित. यावेळेस मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक येतील आणि आता मात्र झेल ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेची संधी आणि बघता बघता 2 धावा. 2 तो नसेल आणि 2 धावा ऍड करूयात. 18 धावा धावफलकावरती, 18 ऑन द बोर्ड. कमबॅक करण्याची एक संधी आली होती, ती मात्र हातातनं सटकली आहे. आता मात्र हा सुटलेला झेल काय परिणाम दाखवेल. गोलंदाज विकी जोशी, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित. यावेळेस गती कमी केली चेंडूची, पुन्हा एकदा खराब. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 सर्कल पुढे. धाव फलकावरती ऍड करूया 1 धाव. 19 धावा, 19 ऑन द बोर्ड. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आहे. यावेळेस फुल टॉस होता, फायदा घेऊ शकले नाही. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र काय कॅच टिपलाय. फलंदाज बाद विशाल भोईरच्या माध्यमातून. विकेटसाठी गोलंदाजासाठी पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे. माननीय गणपती कांबळे साहेबांच्या वतीनं. काय सुंदर झेल टिपला. एका क्षणाला वाटलं होतं की हा झेल सुटू शकतो, पण शेवटच्या क्षणी अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. विवेक जोशी येत आहेत षटक क्रमांक 3 घेऊन. सामना स्पीडअप करायचा आहे, नम्र विनंती असेल. 12 चेंडू 24 ची गरज. 12 बॉल्स 24 रिक्वायर्ड. इथून मात्र विकेट न गमावणं हेच आता मात्र एकमेव उपाय जरूर असेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटकाची सुरुवात करेल विवेक. पहिलाच बॉल इनटू द ब्लॉक होल होता, उडवलाय हवे. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये आहे, झेल ड्रॉप केलाय आणि आता मात्र या झेलची काय किंमत चुकवावी लागेल. प्रयत्न खूप चांगला केला, प्रयत्नाला दाद जरूर द्यावी लागेल. एकच धाव. कॅच जरूर सोडली आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात पकडा कॅच आणि जिंका मॅच, त्याचा विसर जरूर पडलाय. प्रयत्न अप्रतिम केला, पण शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटतोय. धाव फलकावरती धावा. विराज होते क्षेत्ररक्षक. प्रयत्न परिपूर्ण होता, पण त्याला यश लाभू शकलं नाही.
गोलंदाज पुन्हा एकदा विवेक बॉलिंग ट्रॅकवर षटकातील घेऊन होते पुढील चेंडू. सामना स्पीडअप करायचा ही नम्र विनंती पुन्हा एकदा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सोनारपाडा संघाचे कॅप्टन याला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचंय. सामना सुरू करायचा आहे प्लीज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विवेक. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस वेगवान ते सरळ चेंडू. कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत या चेंडूवर आणि हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. दहा चेंडू 23. 10 balls 23 रिक्वायर्ड. 10 चेंडू 23 करायचे आहेत. सामना अजूनही बॅलन्स आहे. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा सामन्याचं भविष्य घेऊन आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. यावेळेस हा ट्रॅकर आणि आता मात्र दांडी गोल केली आहे. हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. फलंदाज बाद. विवेक जोशीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केलंय आणि एका अर्थानं आता मात्र खूप मोठा संघर्ष करायचा आहे. आपण पाहिलं तर जय हनुमान गावदेवी इदुट्टी संघाला एका मागोमाग विकेट गेलेत. त्या विकेट आता कशा पद्धतीने परावर्तित होतील हे देखील पाहणं फार गरजेचं झालंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विवेक ज्याने मात्र अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलंय. एकच धाव आपण पाहिलं या षटकामध्ये खर्च केली आहे. विवेक स्ट्राइक एंडला फलंदाज. हर्षद भंडारीचा आता मात्र फलंदाजीसाठी अग्रक्रम आला. यावेळेस अपील जोरात होतं पण उत्साह त्यामध्ये पंचांनी फेटाळून लावलंय. एकच धाव. धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण धावा लागतात त्या 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. 8 चेंडू 22 समीकरण. 22 रिक्वायर्ड. कमिंग 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू 22 धावा करायच्या आहेत. वॉट अ मॅच. आजचा सुपर ट्यूजडे आपण बघतोय. यावेळेस वेगवान चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू. अपील जरूर केलं. सो बघूयात DRS मध्ये सो इट्स नॉट आउट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. अतिशय अप्रतिम गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून या षटकामध्ये. जे स्लॉग ओव्हरचं षटक होतं. सामना होता 12-24चा. आता मात्र चांगल्या गोलंदाजीच्या बळावरती आता मात्र आहे हा फटका आणि जाईल सीमा रेषा पलीकडे. येतोय हा सिक्सर. जाऊन पोहोचलंय 27 या धावसंख्येवरती. 6 चेंडू 16 करायचे आहेत. विकेटचा विचार केला तर माणेरे संघाने गमावल्या होत्या तब्बल 7 गडी आणि आतापर्यंत हिदुटणे संघाने गमावल्या त्या फक्त आणि फक्त 4 गडी. म्हणजे 15 धावा जरी केल्या तरी सामना जिंकता येऊ शकतो.
हरेश येत आहेत शेवटचं महत्वपूर्ण षटक घेऊन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. हरेश भोईर, हर्षद भंडारी समोर. 6 चेंडू 16चं समीकरण. विकेटने गमावता 15 देखील चालू शकतील. पहिला बॉल, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद. विकेट डाऊन. नाही चालू शकतात. समोरच्या संघाचे 7 गडी बाद झाले होते, त्यामुळे अजूनही गडी न गमावता 15 देखील चालू शकतील या येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. 5 चेंडू 16ची गरज. गडी न गमावता 15 देखील चालू शकतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघितली गोलंदाज हरेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल, यावेळेस आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती एकाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. वाईटचा इशारा येतोय. बत्तीस या धावसंख्येवरती आता मात्र 4 चेंडू करायचे आहेत. 11, 10 देखील चालू शकतील विकेट न गमावता. बघूया गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पुन्हा एकदा हरेश भोईर. आता मात्र कमबॅक करण्याची गरज. गोलंदाज हरेश समोर उभा आहे फलंदाज ज्याने मात्र विजयाचं स्वप्न दाखवलंय. प्रशांत. आता मात्र चेंडू मागे ट्रॅव्हल झालाय आणि आता मात्र समोरच्या दिशेने विकेट कॅरी केली आहे. बिग विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. माणेरे संघाने टॉस देखील जिंकलाय आणि विकेट देखील आता समान झालेले आहेत, त्यामुळे 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. कंपल्सरी हा व्हेरिएशन आलेलं आहे. टॉस माणेरेच्या बाजूने आहे. समान विकेट झालेले आहेत. आता मात्र काय करेल स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अविनाश काळन.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन सामन्याचं स्वप्न, विजयाचं स्वप्न, विजयासाठी केलेला संघर्ष. स्टान्स चेंज केला यावेळेस. आणि हा डॉट बॉल. आता मात्र येणारे 2 चेंडू कंपल्सरी 10 धावांची गरज. सुपर मॅच आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन बदलताना आपण बघितलं. 3 षटकं मानेरे संघ टेन्शन मध्ये आला होता, पण शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त पैसा वसूल क्रिकेट पाहायला मिळतंय अंतराळी चषक 2025 मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन बॉल तयार. यावेळेस वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकरी सर्कल पुढे 34 धावा धावफलकावरती. 34 ऑन द बोर्ड. चला सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. 34 धावा झालेल्या आहेत. करायच्यात अजूनही आपण बघितलं तर 2 चेंडू कंपल्सरी. 9 ची गरज. 34 झालेले आहेत. 9 कंपल्सरी करायचे आहेत कारण विकेट समान बाद आहे आणि टॉसचा कॉल हा देखील मानेरे संघाच्या बाजूने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन कमबॅक करण्याची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती अविनाश काळन समोर. यावेळेस वेगवान चेंडू आहे. आता मात्र हा फसवा चेंडू होता. कन्फ्युजिंग डिलिव्हरी. आणि आता मात्र औपचारिकता आहे या सामन्यामध्ये. 1 चेंडू 9 ची गरज कंपल्सरी. एक चेंडू 9. चला सोनारपाडा संघाचे संघनायक यांना विनंती, आपण स्टेजच्या इथे यायचंय. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे तब्बल 9 या धावसंख्येची. बघूया काय घडेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू हवेत आहे. विशेष फरक पडणार नाहीये. जय मसोबा मानेरे संघ यांनी धडक दिली आहे.